रकमेची दाम दुप्पट किंवा दाम तिप्पट करणे, किंवा असं म्हणा मुद्दलाची दाम दुप्पट किंवा दाम तिप्पट करणे. दाम दुप्पट किंवा दाम तिप्पट करणे. जसं जसं आता आपण पुढे गणितात पुढे जात जाऊ तस तसं कठीण भाग यायला सुरुवात होईल. कठीण म्हणण्यापेक्षा थोडस दिमागावर काय द्यावं लागेल, प्रेशर द्यावं लागेल, हुशार व्हावं लागेल. लक्ष द्या. झालं लिहून? हा, लक्ष द्या. आता सगळ्यात पहिले तर आपण पाहणार आहे दाम दुप्पटचे प्रश्न. दाम दुप्पट या शब्दाचा अर्थ काय? आता हा दाम दुप्पट शब्द आहे ना, बँकेत वापरला जातो. काही गोरगरीब लोक आपले जे साठवलेले पैसे असतात, गोरगरीब म्हणा की श्रीमंत म्हणा, आपले साठवलेले पैसे हे बँकेत एफडी म्हणून ठेवतात. मग एफडी मध्ये हा शब्द वापरला जायचा की तुम्हाला दाम दुप्पट होऊन मिळेल. मग समजा माझ्याकडे 10,000 रुपये आहे. किती रुपये? 10,000 रुपये घेऊन मी बँकेत गेलो की साहेब मला हे पैसे एफडी मध्ये ठेवायचे, फिक्स डिपॉझिट मध्ये ठेवायचे. तर ह्या रकमेची दाम दुप्पट केव्हा होईल? तर दाम दुप्पट म्हणजे काय ते समजून घ्या पहिले. दाम दुप्पट म्हणजे हा झाला आपला दाम. दाम म्हणजे काय? आपण ठेवलेली रक्कम. याला काय म्हटलं आता? दाम. तुम्ही हे वाक्य ऐकलं असेल, साम दाम दंड भेद. तर दाम म्हणजे पैसा. दाम म्हणजे काय? पैसा. तर हा आपला दाम, आणि आता हा दाम आपल्याला दुप्पट करायचा आहे. तर मग आता बँक 10,000 रुपयाचे किती पैसे आपल्याला देईल, म्हणजेच याला आपण म्हणू दाम दुप्पट होईल. सगळ्यात पहिले तर तुमचं नॉलेज चेक करू की ह्या रकमेची दाम दुप्पट अमाऊंट किती. दाम दुप्पट अमाऊंट किती म्हणजे मला समजेल. 10,000 रुपये ठेवले ना. आता बँक काय म्हणते, जेव्हा तुमचे पैसे आम्ही आता रिटर्न देऊ, तुम्हाला दाम दुप्पट करून देऊ. किती होतील मग? 20. शाबास. इन शॉर्ट आपल्या भाषेत गुणिले 2. आपण ठेवलेल्या रकमेचे गुणिले 2 म्हणजे दाम दुप्पट. आपण ठेवलेल्या रकमेचे गुणिले 2 केलं, 2 म्हणजे काय रे? दुप्पट. आपल्या भाषेत 1 का डबल है ना. डबल 21 दिन में पैसा डबल है ना कि नहीं? 21 दिन में पैसा डबल. हेराफेरी पाहिलाय ना. हा, मग आता हे याला म्हणतात डबल. आपण ठेवले किती होते? झाले किती? आता पुढे गेम आहे. ह्या 20,000 मध्ये आपले किती होते? 10,000. आणि बँकेने किती दिले? सगळ्यांना समजलं बरोबर का? आपण किती ठेवले? बँकेने किती दिले? 20 मध्ये आपले किती? बँकेचे किती? इथे लिहून देतो. आपले प्लस बँकेचे. म्हणजे बँकेने आपल्याला 10 ला 10 दिले आणि बोलताना काय बोलले? 20. बँकेने आपल्याला 10 ला 10 दिले आणि बोलताना काय बोलले? 20 दिले. त्या 20 मध्ये तर 10 आपलेच होते ना. म्हणजे जेवढी आपण ठेवली तेवढीच दिली. म्हणजेच 1 पट. म्हणजेच काय? 1 पट. पण बोलताना काय बोलली? दुप्पट. आम्ही डबल करून दिले. आम्ही डबल करून दिले. जर बँकेने आपल्याला 30,000 रुपये दिले, किती दिले? 30,000 म्हणजे आपण 10,000 ठेवले आणि झाले 30, तर त्याला म्हटलं जाईल दाम तिप्पट. दाम तिप्पट. आता हे दाम दुप्पट, दाम तिप्पट नेहमी 100 रुपयाच्या भाषेत चालू द्यायचं. समजतंय का? मग आता समजा व्याजाचा दर 10%. किती रे? व्याजाचा दर 10% आहे. तर दाम दुप्पट होण्यासाठी व्याजाचा दर किती आहे? 10%. तर दाम दुप्पट होण्यासाठी किती वर्ष लागतील? मग लक्षात ठेवा, दाम दुप्पट म्हणजे 100. दाम दुप्पट म्हणजे हे शब्द लक्षात ठेवा. दाम दुप्पट म्हणजे बस ते 100 टाकायचे भागिले व्याजाचा दर. समजतंय का? दाम दुप्पट म्हणजे किती रुपये भागिले व्याजाचा, बस भागाकार करायचा. 10 1 10 0 सर 10 वर्ष लागतील.
किती वर्ष लागतील? दाम दुप्पट करायचं आहे. काय करायचं आहे? दाम दुप्पट करायचं आहे. दाम दुप्पट म्हणजे पण व्याजाचा दर जर 5 असेल, व्याजाचा दर जर 5 असेल तर किती वर्ष लागतील? 5 दुनी 5 शून्य. बस असे प्रश्न विचारले जातात. समजतंय का? दाम दुप्पट म्हणजे किती? दाम तिप्पट म्हणजे किती? दाम चारपट म्हणजे किती? म्हणजे जेवढेही तो म्हणीन त्याच्यापेक्षा 100 कमी भागिले व्याजाचा दर. आणि आता हे झालं आपलं तोंडी. आता आपण ते प्रॅक्टिकल पाहू. पहिला प्रश्न, दशादशे 20 दराने, दशादशे 20 दराने एका रकमेची दाम दुप्पट, दशादशे 20 दराने एका रकमेची दाम दुप्पट किती वर्षात होईल? किती वर्षात होईल? अंडरलाईन कर पहिले तू. आता कशाकडे? दाम दुप्पट. आणि खालच्या लाईनवर मस्त बाण मार आणि लाल पेनाने लिहू, दाम दुप्पट म्हणजे 100. दाम दुप्पट म्हणजे 100. हा, मग दाम दुप्पट विचारलंय ना, तू अंडरलाईन बी केली दाम दुप्पट खाली. टाक आता दाम दुप्पट 100 भागिले व्याजाचा दर. व्याजाचा दर तुला समजला आता एवढ्या गणितांमध्ये. व्याजाचा दर किती? 20. 100 भागिले उत्तर आलं मली तिथे 5 वर्षात रक्कम दाम दुप्पट होईल असं लिहि. 5 वर्षात रक्कम दाम दुप्पट होईल. 5 वर्षात रक्कम दाम दुप्पट होईल. कोणाकोणाला समजलं रे? हे जस्ट एकच गणित पाहिलं आपण. 10 पाहणार आहे. किती पाहणार आहे आपण? मग त्याच्यात दाम दुप्पट, दाम तिप्पट, दाम चारपट. सगळ्यात जास्त प्रश्न विचारले जातात दाम दुप्पटवर. दुसरा प्रश्न समजलं का रे? मग आता आपल्या लक्षात काय आलं पाहिजे की यार गणितात किती पट विचारली. तो म्हणतोय दाम दुप्पट. त्याचा आपलं तोंडी पाठ. दाम दुप्पट म्हणजे 100. 100 भागिले व्याजाचा एवढ्या वर्षात ती दाम दुप्पट होईल. संपला विषय. हा एक प्रश्न येतो जो की पोरांना जमत नाही. पोरं काय करता? 200 भागिले 20. कारण त्याला वाटतं 200 दाम दुप्पट म्हणजे 200. आणि त्याचा अर्थ बी तोच होतो. दाम दुप्पट म्हणजे 200 ना. दाम दुप्पट म्हणजे किती झाले? 20,000. बरोबर का? तर असं आहे. घ्या, दशादशे 10 दराने, दशादशे 10 दराने एका रकमेची दाम दुप्पट, दशादशे 10 दराने एका रकमेची दाम दुप्पट किती वर्षात होईल? चालते पटापट. पहिले प्रश्न लिही. अंडरलाईन माल. तुला किती पट पाहिजे? दाम दुप्पट विचारलंय ना. मग दाम दुप्पट म्हणजे 100 भागिले व्याजाचा दर. 100 भागिले 10. 10 वर्षात रक्कम दाम दुप्पट होईल. असं मस्त एक लाईन मध्ये लिहून घ्यायचं. म्हणजे जेव्हा आपण प्रॅक्टिस करू तेव्हा आपल्याला समजेल. 10 वर्षात रक्कम दाम दुप्पट होईल. आलं? नेक्स्ट, दशादशे 5 दराने, दशादशे 5 दराने एका रकमेची दाम दुप्पट किती वर्षात होईल? दशादशे 5 दराने एका रकमेची दाम दुप्पट किती वर्षात होईल? अंडरलाईन मारले पहिले. दाम दुप्पट मारली अंडरलाईन. हा, तिथे खाली लिहू. दाम दुप्पट बरोबर 100. दाम दुप्पट बरोबर 100. हा, मग ते 100च्या खाली घे. 100 भागिले व्याजाचा दर. 100 भागिले 5. 20 वर्षात. 20 वर्षात. 20 वर्षात त्या रकमेची
दाम दुप्पट होईल. नेक्स्ट, जमतंय का रे? जमतंय का? हा, चौथा प्रश्न. दशादशे 25 दराने, दशादशे 25 दराने 5,000 रुपयाचे, दशादशे 25 दराने 5,000 रुपयाची दाम दुप्पट, 5,000 रुपयाची दाम दुप्पट किती वर्षात होईल? आता प्रश्न कठीण केला बरं का मी. आता ज्याचं झालं त्यानं हात वरती करा. एकदम कठीण करून टाकला आता प्रश्न, कारण अमाऊंट टाकून दिली. दशादशे 25 दराने, दशादशे 25 दराने 5,000 रुपयाची दाम दुप्पट किती वर्षात होईल? कोणाकोणाच झालं? ओमकार झालं नाही? हा, दाम दुप्पट म्हणजे किती ओमकार? हा, गणितात काय म्हणलंय? हा, मग आता काही लोक कन्फ्युज झाले की आता 5,000 टाकी दिलं सर. ती एक रक्कम 5,000 राहो, 50,000 राहो, 5,00,000 राहो, 5 करोड राहो, ते फसवण्यासाठी दिलंय आपल्याला. आपल्यासाठी महत्वाचा शब्द काय गणितात? दाम दुप्पट. तू फक्त दाम दुप्पट पाय. 5चे किती होतील असं विचारलंय का? त्या 5ची डबल किती होईल आणि ते किती वर्षात होईल? किती होईल हे मी विचारलं नाही, किती वर्षात होईल असं विचारलंय. म्हणजे आपल्यासाठी महत्वाचा शब्द होता दाम दुप्पट. दाम दुप्पट पाहायचं, 100 लिहायचे भागिले व्याजाचा दर, 100 भागिले व्याजाचा दर म्हणजेच 25. 4 वर्षात 5,000 रुपयाची दाम दुप्पट होईल. म्हणजे ते 5,000 आपल्याला फसवण्यासाठी दिलेले होते. समजतंय का? हा, आता त्यानं जर विचारलं असतं 5,000 रुपयाची दाम दुप्पट किती वर्षात आणि किती रुपये होतील, मग किती रुपये होतील आपल्याला माहितीये. 5,000 गुणिले 10,000 होतील. किती होतील? किती वर्षात होतील? झालं. घ्या पुढचं गणित. दशादशे 2.5 दराने, दशादशे 2.5 दराने 2,000 रुपयाची दाम दुप्पट, दशादशे 2.5 दराने 2,000 रुपयाची दाम दुप्पट किती वर्षात होईल? अंडरलाईन दाम दुप्पट. दाम दुप्पट भागिले व्याजाचा दर. दाम दुप्पट बरोबर 100. 100 भागिले 2.5. 100 भागिले कोणाकोणाच झालं? भागाकार आला तर जमीन भोवताच. दाम दुप्पट 100 भागिले 2.5. पॉइंट नंतर एक घर खाली, एक घर वरती. 25 एक 25 चौक 25 शून्य 40 वर्ष लागतील. 40 वर्ष लागतील. किती झाले गणित? 5 गणित झाले ना? हा, मग असा होता दाम दुप्पट. एक वेळा पाहून घ्या. 5चे 5 गणित वाचा, कसं सोडवलं, काय केलं, काय नवीन शिकले आपण आज ते पहा. काय नवीन शिकले आपण त्या 5 गणितांमध्ये. आता कारण मी गणित फिरवतोय. दाम दुप्पट म्हणजे 100, हे लक्षात ठेवा. वाच पटापट.
सोपं आहे का? हे अजून सोपं करायचं प्रॅक्टिस करून, है ना? इथं काय आहे, इथं ते सोपंच वाटतं, 5 मिनिटात शिक गेल्या आपण तर लय सोपं आहे, आणि मग तिथे गेम होऊन जातो आपला, आठवत नाही. झालं झालं का? 6 नंबर प्रश्न. दशादशे 10 दराने, दशादशे 10 दराने एका रकमेची दाम तिप्पट किती वर्षात होईल? दशादशे 10 दराने एका रकमेची दाम तिप्पट किती वर्षात होईल? आता पहिले तर तुम्ही सांगायचं, मग मी हातवरती करून सांगा कोणाकोणाला जमलंय ते. नवीन आहे का गणित? गणित नवीन आहे, पण आपल्या नॉलेजवर आपलं ते सुटलं पाहिजे, बस एवढ्याच लोकांना. म्हणजे बाकीचे फक्त मी शिकवतो तेवढं शिकताय, त्यांचं दिमाग पुढे चालवता नाही येते, बरोबर आहे की नाही? तसं नाही भाऊ, पुढे दिमाग चालवला पाहिजे. हा 20. बर, आता दरवेळेस मी तुम्हाला सांगितलं पाहिजे याची गरज नाही. आता दाम दुप्पटचं गणित संपलंय आपलं. काय आलंय आता? दाम तिप्पट. मारली का? अंडरलाईन केली का? दाम तिप्पट शब्दाला अंडरलाईन केली. मग आपण अंडरलाईन केल्यावर आपल्याला हे माहिती पाहिजे की दाम तिप्पट म्हणजे किती नेमकी. मग दाम दुप्पट म्हणजे 100. सगळ्यात पहिले पाहून घ्या आता, दाम दुप्पट. दाम दुप्पट म्हणजे ओरिजिनल किती होता रे? 200, पण आपण किती घेतले? कारण या 200 मध्ये 100 आपले ना, बरोबर आहे की नाही? या 200 मध्ये तर 100 आपले ना, म्हणून आपण 100च पकडतो. मग दाम दुप्पट म्हणजे जर 100, तर दाम तिप्पट म्हणजे 200. दाम चारपट म्हणजे जेवढे ही पट असेल, 4 पट असेल तर 300, 5 पट असेल तर 400, म्हणजे 100 कमी घेणाऱ्या. मग दाम तिप्पट म्हणलंय. दाम तिप्पट म्हणजे किती रे? मग 200 भागिले व्याजाचा दर किती आहे? 10. 0 गेला, 0 गेला. 20 वर्ष. 20 वर्षात ती रक्कम दाम तिप्पट होईल. म्हणजेच आपल्याला लक्ष काय आलं ठेवायचं आता? दाम दुप्पट आहे, दाम तिप्पट आहे, दाम चारपट आहे, त्याच्यावर लक्ष ठेवायचंय. मग आता एवढं थोडी पाठ करणार आहे आपण. दाम दुप्पट म्हणजे 100, दाम तिप्पट म्हणजे 200, दाम चारपट म्हणजे 300. डोक्यात ठेवायचं की जेवढे ही पट असेल त्याच्यापेक्षा 100 कमी राहील. ध्यानात राहील का? आणि ते ध्यानात राहण्यासाठी झालेलं गणित लगेच प्रॅक्टिस सेशन मध्ये उडवून टाकायचे. समजताय का? आता तुम्हाला एकदम भारी टेक्निक देतो मी, जे वापरतो. मी काय करतो, मी आता नाही करत पण पहिले करायचो. 6 दिवस केलेला अभ्यास आहे ना आपण, मग एक तर आपण त्याच्या नोट्स काढलेला असता किंवा मग पुस्तकामध्ये अंडरलाईन मारलेली असते. मी 7व्या दिवशी म्हणजे रविवारी ते जे पूर्ण 6 दिवसाचं वाचलेलं आहे ते रिव्हिजन मारायचं. 6 दिवसात आपण काय शिकले ते पूर्ण रिव्हिजन मारायचं. मग मी क्लासला बी होतो, मी क्लासचं बी रिव्हिजन मारायचा, मी वाचलेलं बी रिव्हिजन मारायचा, मी नोट्स काढलेल्या बी रिव्हिजन मारायचा, मी अंडरलाईन केलेलं बी रिव्हिजन मारायचा. आणि परत आपण त्याच्यावरचे प्रश्न सोडवतो. मग प्रश्न सोडवताना आपल्याला एखादी प्रश्न अडतो, मग त्याला ते आपण गोल करतो, तो बी पाहिजे घ्यायचा. असं पाहता पाहता एवढं झालं की ते पूर्ण डोक्यातच गेलं. मग आणि एक गोष्ट आपण बार बार रिपीट करतोय तर ती आपण विसरतच नाही. त्याचं एकदम सुंदर उदाहरण काय आहे? 1-2 जे की आपण पहिलीच शिकले. कितवीत? पण कमीत कमी 1000 वेळा आपण 1-2 लिहिलंय. किती वेळा? पहिलीत असताना कमीत कमी 1000 वेळा आपण 1-2 लिहिलंय. तर आपण म्हातारे बी झाले तर कोणीच असं त्याची याददाश्त बी चालली गेली ऍक्सिडेंट मध्ये, पिक्चर मध्ये जाते तशी, तर बी तो 1-2 बरोबर म्हणतो.
म्हणतो की नाही? कधीच असं होत नाही आपल्यासोबत की मी एक दोन विसरी गेला बा. विसरता की नाही? का विसरता? विसरत नाही आपण. तसंच एक प्रॅक्टिस आपण अजून एक केली एबीसीडीची. एबीसीडी आपण जर किती बी जोरात म्हणत सांगितले समोरच्याने, एकदम स्पीडली म्हण, तरी बी आपला एक बी अक्षर चुकणार नाही. एबीसीडी एफ जे ज्या जे केलंय म्हणून पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड. विचार केला का? हा चला आता 5चं बाळा म्हण. 5 1 5 10. म्हणजे विचार करणं पडतो. पण काही गोष्टी अशा आहे ज्यांची प्रॅक्टिस आपण मल्टिपल टाइम केली आहे, म्हणजे डायरेक्ट 400-500च्या पुढेच, तर ते आपले विचारच करणं नाही पडत. करणं पडतो का? नाही. जे गोष्टी आपण रोज करतो किंवा केलेल्या आहे अशा गोष्टी, आता रोज आपण आंघोळ वगैरे करून शर्ट घालतो, तर असं कधी झालंय का? कसं काय घालताय ने शर्ट? कस काय विसरी गेला मी तर? होतं का असं? होतच नाही ना असं? का बरं होत नाही असं? किंवा अचानक शर्ट पडले, कस काय घालताय? विसरले बा. किंवा टी शर्ट पडलेलं आहे आपलं, आता कस काय घालायचं टी शर्ट? असा प्रश्न पडला बा, अचानक उठला ना, विसरी गेले. हा, हे विसरू शकता तुम्ही. किंवा 3-4 ठोकळे पडले, याच्यापैकी माझा ठोकळा कोणता? असे प्रश्न पडू शकतात की आता नाही माहित राहत ना आपल्याला काही गोष्टी. पण ज्या गोष्टी आपण रोज करतोय, आता ही घड्याळ पडली, आता ही घड्याळ रोज मी घालतो, आता ही पडली, आता ही पडली, अरे कस काय घालताय घड्याळ? कोणत्या हातात घालताय? या काय का पायात घालता? आठवण पडली कानाला बांधता? काय आहे वस्तू? काय आहे ही वस्तू? काय आहे माहितीच नाही मला. 3-4 वर्ष झाले मी ना घड्याळच घालली नाही, अचानक घड्याळ काय आहे? असं होतं का? प्रश्न कधी होतं का? तू म्हातारा बी झाला तर मी तुला समजेन, हे घड्याळ हे हातातच बांधता, उजव्यात बांध, डाव्यात बांध, पण पायात बांधता नाही. एवढं नॉलेज त्याकडे आहे. मग या अभ्यासाचं तसं जे भाऊ, मल्टिपल टाइम्स तुम्ही जेवढं वाचणार आहे तेवढं तुम्हाला परीक्षेत आठवण येईल म्हणजे येईल. मग ते ज्याची त्याची कला आहे. आता कोणाचा दिमाग एक मध्ये लक्षात ठेवतो, एक मध्ये तर कोणाचाच ठेवत नाही. कमीत कमी 4 वेळा जर तुम्ही सेम गोष्ट वाचली, कमीत कमी 4 वेळा जर ती गोष्ट तुम्ही वाचली, तुमच्या डोळ्याखालून ती वस्तू गेली, ते अक्षर गेलं की ते तुमच्या लक्षात राहतं कमीत कमी. मग पहिलं, दुसरं, तिसरं हे देवालय राहत. ही गोष्ट गाठ बांधून घ्या. ते कसं वाचायचं आहे? सगळ्यात पहिली टेक्निक आहे त्याची सेम डे रिव्हिजन. सकाळपासून 7 वाजेपासून तर संध्याकाळी 5 वाजेपर्यंत मी वाचायचो, आणि मग गणित सोडवायचो, आणि मग 8 ते 10 रात्री रोज 2 तास रिव्हिजन करायचा. दिवसभर काय काय केलं आपण 2 तास. दुसऱ्या दिवशी बी सेम, जे वाचलं त्याची रात्री 2 तास रिव्हिजन. आणि मग रविवारी जे हप्त्याभरामध्ये आपण वाचलेलं आहे, जे ज्ञान गोळा केलेलं आहे आपण, ते रविवारी वाचायचं. मग त्यामध्ये काय राहायचं? माझ्या क्लासच्या नोट्स, जे सरांना लिहून दिलंय महत्वाचं, क्लासमधल्या सोडवलेल्या प्रश्नपत्रिका, त्याच्यानंतर मी वाचलेल्या पानांना अंडरलाईन. आपण करतो ना वाचता वाचता अंडरलाईन, अरे महत्वाचं वाटतं बरं, आलेला आहे हा प्रश्न, ते आपल्या पाठ असलं पाहिजे. त्याच्यानंतर काही गणित मला अडत होते, ते गणित त्याची स्पेशल वही केली होती. काही मराठीचे डाऊट्स जे आपल्याला आहे ते परत वाची घ्यायचे. असं मग ते काय व्हायचं, 4-5 वेळा तरी रिव्हिजन होऊन जायचं. मग ते नाही विसरत ना. मग आता 5 वर्ष होई गेले त्या गोष्टीला, पण मी नाही विसरत त्या गोष्टी. आता काही काही गोष्टी आता पुसायला सुरुवात झाली, सुरुवात होते ना. मग जर आपण 4-5 वर्ष जर ते रिव्हिजन नाही केली, आता मी वाचलेलं किती वेळा असेल? 5 वेळा, 7 वेळा, 1000 वेळांनी वाचलं ना. 1000 वेळा वाचलं तर मग तर मी प्रोफेसर बन जाईन, तोंडी व्याख्यान देईन मग मी, हे की नाही? तर मग 1000 वेळा तर नाहीच वाचू शकत ना. पण अशा काही गोष्टी ज्या आपण 1000 वेळा केलेल्या आहे, म्हणजे नाहीच विसरत माणूस. चष्मा घातलाय तर बरोबर डोळ्यातच घातलाय, नाहीच विसरू शकत ना. कारण 1000 वेळा मी तो चष्मा काढलाय ना, 1000 वेळा घातलाय. 365 दिवस चष्मा काढला, 365 दिवस घातला, रोज करतोय 365 दिवस. मग कसं काय विसरीन माणूस किंवा चष्मा डोळ्यातच घालणार? असं 365 दिवस तू एकच पुस्तक वाच, तू त्याच्यातला मास्टर बनी जाशील. तुला त्याच्यात कोणी हरवू शकत नाही. दाम तिप्पट. तिप्पट म्हणजे 200. मग 200 भागिले व्याजाचा दर. उत्तर आलं
20 वर्ष. नेक्स्ट 10 25 दराने 5,000 रुपयाची दाम तिप्पट. 10 25 दराने 5,000 रुपयाची दाम तिप्पट किती वर्षात होईल? दाम तिप्पट म्हणजे भागेले 25. 25 8 200. 8 वर्षात दाम तिप्पट होईल असं वाक्य लिहून घ्यायचं. एकदम लहान पोरासारखे लिहायचे नोट्स. 5 वर्षात दाम तिप्पट होईल. संपला विषय. घे पुढचं गणित. 10 12.5 दराने 10 12.5 म्हणजेच 12.5 दराने एका रकमेची दाम दुप्पट. एका रकमेची दाम दुप्पट किती वर्षात होईल? दाम दुप्पट किती वर्षात होईल? अंडरलाईन दाम दुप्पट. बारा 12.5 आहे ना. पॉइंट नंतर एक घर ते 0 वरती. सगळ्यात पहिले तर दाम दुप्पट म्हणजे 100. 100चे होतील 1000. 1000 भागेले 125 करा. 8 वर्ष 125 चौक 500. 500 दुनी 1000. 4 दुनी 8. 8 वर्ष आलं. दाम दुप्पट म्हटलं होतं भाऊ. तू दाम तिप्पट काढतोय नि दाम दुप्पट म्हटलं तर दुप्पटच काढायचं. तिप्पट म्हटलं तर तिप्पट काढायचं. नेक्स्ट 10 20 दराने एका रकमेची 5 पट. 10 20 दराने एका रकमेची 5 पट किती वर्षात होईल? अंडरलाईन मार. किती पट? शाबास. आता पाहू कोणाचं नॉलेज काय म्हणतंय. व्हेरी गुड. शाबास. जे म्हणलंय त्याच्यापेक्षा 100 कमी. जे म्हणलंय त्याच्यापेक्षा 100 कमी. 5 पट म्हणजे 500. 100 कमी 400. 400 भागिले 20 म्हणजेच 20 वर्षात त्या रकमेची 5 पट होईल. किती आलं? 20 वर्ष. 5 पट म्हणजे 500 पण 100 कमी 400. आलं लक्षात? मग आता तू 50 पट विचारणार आहे. समजलं आमले पटचं उदाहरण. आता तो म्हणला 50 पट तर आपण 49 बरोबर का. तो बोलला 100 तर आपण 99. तो बोलला 200 पट तर आपण 199. लक्षात ठेवणं पडेल. प्रॅक्टिस करणे पडेल. तीन ना. किती झाले गणित? 9. शेवटचं 10 40 दराने 10 40 दराने एका रकमेची 3 पट किती वर्षात होईल? 10 40 दराने एका रकमेची 3 पट किती वर्षात होईल? किती लोकांचं झालं? सांग ओमकार. 3 पट म्हणजे 200. 200 भागिले 40. 40 5 200. 5 वर्षात त्या रकमेची दाम तिप्पट होईल. लिहिलं का असं? आता जो 11वं गणित मी देणार आहे त्या गणितात
त्या गणितात मी तुम्हाला व्याजाचा दर विचारणार आहे. आता पहिले ते तुम्ही काढायचा आणि मग मी सांगेन. 11वं गणित स्टार मारा. स्टार मारला म्हणजे लेवल चेंज. लक्षात ठेवा. आता कोणत्या दराने एका रकमेची दाम तिप्पट, कोणत्या दराने एका रकमेची दाम तिप्पट 10 वर्षात होईल? कोणत्या दराने एका रकमेची दाम तिप्पट 10 वर्षात होईल? काय काढायचं आहे आपल्याला? व्याजाचा दर. लगाव दिमाग. तुम्ही जोपर्यंत दिमाग लावणार नाही तोपर्यंत दिमाग ऍक्टिव्ह होणार नाही. नाही तर ते सवय काय होते तुमच्या दिमागाला, सर सांगता परीक्षेच्या दिवशी मी तुम्हाला मग मी जाते, सर सांगा उत्तर, त्याकडून नाही गावून मला मनातल्या मनात फोन येतील, मग सरीच उत्तर. सवय पडी जाते ना आपल्याला कोणाकोणाची. तर करता आपण स्वतः बी ट्राय करायचं. कोणत्या दराने एका रकमेची दाम तिप्पट. अंडरलाईन. मग दाम तिप्पट म्हणजे किती? पायऱ्या बोर्डवरच लिहिलंय. दाम तिप्पट म्हणजे किती रे? 200. एवढं तर माहिती. दाम तिप्पट म्हणजे 200. एका रकमेची दाम तिप्पट 10 वर्षात होईल. मग बस 200 भागिले 10 वर्ष. 200 भागिले 10 वर्ष ऑटोमॅटिक आपल्याला व्याजाचा दर भेटेल. करा. 20% उत्तर येईल. 20% आलं. हे फिरायचं नाही थोडं, म्हणजे एक्स्ट्रा. कारण आता सगळ्यांना लिहायला लागलं ना, दाम दुप्पट सगळ्यांना लिहायला लागलं, दाम तिप्पट सगळ्यांना लिहायला लागलं. मग तो काय विचारीन आता? व्याजाचा दर सांग. व्याजाचा दर काढायसाठी सेम तेच. ह्या शब्दाचं मिनिंग लिहू. ह्या शब्दाचं मिनिंग सगळ्यांचं पाठ करून घेतलं मी आता. ह्या शब्दाचं मिनिंग लिहू आणि किती वर्ष दिले. पहिले काय करत होता तो? या शब्दाचं मिनिंग विचारत होता आणि खाली व्याजाचा दर देत होता. आता एवढंच आहे, व्याजाचा दर न देता आता काय टाकतोय? वर्ष टाकतोय. उत्तर तेच येईल. सेम टेक्निक, फक्त प्रश्न चेंज. समजलं का? उत्तर आलं 20%. झिरो गेला उरला 20%. आता हे 3%. समजलं? दुसरं, कोणत्या दराने एका रकमेची 5 पट, कोणत्या दराने एका रकमेची 5 पट 25 वर्षात होईल? कोणत्या दराने एका रकमेची 5 पट 25 वर्षात होईल? पाचपट म्हणजे 400. ओरिजिनल 500 पण आपण किती घेऊ? 400. 400 भागिले करा 16%. व्याजाचा दर आलं. याची प्रॅक्टिस करणी पडेल. हे विसरी जातो. तुम्ही पाहिलं ना, मी आल्याबरोबर त्याच्याकडे 5 मिनिटं पहिले पाहणं पडलं. बरोबर आहे की नाही? मी वर्गात आला पहिले काय केलं? मी 5 मिनिटं पहिले पाहिले ते गणित, पोरांले कसं शिकायचे. तेव्हा मला जर 5 मिनिटं लागताय तर तुम्हाला 1 घंटा त्याच्याकडे ध्यान देणं पडेल. आणि तुम्हाला परीक्षेच्या दिवसापर्यंत लक्षात ठेवायचंय. मी आता विसरला बी तर चालेल. बरोबर आहे की नाही? नेक्स्ट, कोणत्या दराने एका रकमेची दाम दुप्पट, कोणत्या दराने एका रकमेची दाम दुप्पट 10 वर्षात होईल? कोणत्या दराने एका रकमेची दाम दुप्पट 10 वर्षात होईल? दाम दुप्पट. अंडरलाईन मारायचं हे करा, प्रॅक्टिस होऊन जाते. मग आपल्याला महत्वाच्या शब्दांना ऑटोमॅटिक आपला हात जातो, अंडरलाईन करतो. आणि
गणितात महत्वाचा काय शब्द आहे? दामदुप्पट. दामदुप्पट म्हणजे 100. 100 भागिले 10. उत्तर 10%. उत्तर 10%. जमीन अजून घ्यायचे 1-2, अजून घ्यायचे का 1-2 असेच? 14 नंबर. कोणत्या दराने एका रकमेची दामतिप्पट 20 वर्षात होईल? कोणत्या दराने एका रकमेची दामतिप्पट 20 वर्षात होईल? दामतिप्पट म्हणजे 200 भागिले 20. उत्तर 10%. टक्के टाकता येईल तिथं, नाही तर लिहू 10 वर्ष. 10 वर्षाचे 10 वर्ष. 10%. झालं? जमतंय का रे भावड्या? प्रॅक्टिस करणे पडेल भाऊ. जर आपण नवीन आहे ना तर नुसते पाडे लिहायचे दिवसभर, 24 तास पाड्यात लिहित राहायचे जमीन बरोबर. पाड्यांना काय होईल? दिमाग शार्प होईल आणि पटकन समजेल. 15. कोणत्या दराने एका रकमेची 10 पट 18 वर्षात होईल? कोणत्या दराने एका रकमेची 10 पट 18 वर्षात होईल? हम्म 50%. ओके. इथे हा प्रकार जो दामतिप्पट संपलेला आहे.